प्रवरा माध्यमिक विद्यालय भुतेटाकळी तालुका पाथर्डी या विद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, आमचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान सन्माननीय लोकनेते पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील, आमचे ब्रीद उदात्त मनांची जडणघडण। प्रवरा माध्यमिक विद्यालय, आमच्या विद्यालयाची इमारत आणि शालेय परिसर अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काय करतात म्हणजे सगळे दुसरे बाकीचे असतात ऑल अदर्स ते म्हणतात सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच म्हणजे आम्ही अशा बेंचवरती बसलेलो आहोत जी कोणाला दिसत नाही म्हणजे ती इनविजिबल असते जसं की फक्त क्रिया करणे म्हणजे बेंच नाहीये पण ते बसलेले आहे। फारूक म्हणतो ओ नो अरे देवा आय हॅड जस्ट फिनिश्ड मी आता संपवलं होतं मी आता संपवलं होतं म्हणजे ह्या बेंचला पेंट करता करता मी आता संपवलं होतं म्हणजे तो कलर ओला होता। म्हणतो ओ दॅट्स ओके बरं ठीक आहे वी ऑल हॅव आवर आपण म्हणजे ओ दॅट्स ओके तो फारूक म्हणतो की आम्ही आताच बेंचला पेंट केलं होतं म्हणजे संपूर्ण देशामध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने दरवर्षी आपल्या इयत्ता 10वीचे मुलं मुली शिक्षकाची भूमिका घेतात। 7-8 दिवसापूर्वीपासूनच तयारी करतात, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला कमीत कमी 5 तास ते शिकवतात त्या दिवशी आणि मग त्यांच्याही लक्ष अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते। हा दिवस 2020 ला आभार दिवस म्हणून पण साजरा करण्यात आला होता। असं म्हणतात की विद्यार्थी हा एक चिखलाचा गोळा असतो आणि त्याला घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात। तर मला तरी असं वाटतं की हे खूप मेहनतीचं काम प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते। आई वडिलांनंतर पहिला गुरु हा शिक्षक असतो। 5 सप्टेंबर म्हणजेच राधाकृष्णन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा गुरु त्यागाची मूर्ती गुरु ज्ञानाचा धरा गुरु त्यागाची मूर्ती सर्वदूर तयाची ज्योती सर्वदूर तयाची सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्री। भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिवस म्हणजे शिक्षक दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतोय। या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपले आदरणीय मुख्याध्यापक पठाण सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष टाकळकर सर, गोडगे सर, भगत सर, खुडे सर, सांबारे सर, अशोक मामा यांना सगळ्यांचं मी एकदा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो। आणि कार्य करत असताना
त्यांना राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. आज आपण शिक्षक दिन म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपल्या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व विद्यार्थी. बघा, शिक्षक हे जे 3 अक्षर आहेत त्यामध्ये बघा, शिक्षक, शी म्हणजे शिस्तप्रिय व्यक्ती, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. हे जे शब्द आहेत शिक्षक, यामध्ये बघा शाळेला विद्यार्थ्यांना एक प्रकारची शिस्त लावण्याचं काम शिक्षक करत असतात. शिक्षक हा स्वतः शिस्तप्रिय व्यक्ती असतो आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हातून काही चुका झाल्या, काही चुका घडल्या, लेखनामध्ये असतील किंवा वर्तनामध्ये असतील, वर्तन दोष असतील, ते सुधारण्यासाठी थोडीफार शिक्षा करत असतानाच विद्यार्थ्याला शिक्षक नेहमी क्षमा करत असतो. म्हणून शिक्षकाला क्षमाशील असे म्हटलं जातं. त्यानंतर कर्तव्यनिष्ठ. कर्तव्यनिष्ठ जर बघितलं, शिक्षकाला नेमून दिलेली उद्दिष्टे जी आहेत विद्यार्थ्यांप्रती, उदाहरणार्थ एक विद्यार्थी आपण डोळ्यासमोर ठेवला तर त्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षक भविष्यकालीन भारत बघत असतो.